नमस्कार, मी वर्षा नलवडे आणि तुम्ही पाहताय NDTV मराठी. आपण पाहतोय AI म्हटलं की आज अवाढव्य असं एक जग समोर येतं. AI म्हटलं की तुम्ही प्रत्येक गोष्ट तुम्ही एका क्लिकवरती मिळवू शकता, एखादा व्हिडिओ मिळवू शकता. डीप फेक व्हिडिओज देखील या AI मुळेच सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. सोशल मीडियावर देखील मोठे व्हायरल होत आहेत व्हिडिओज. तुम्हाला काही पक्षी दिसतात आणि त्यानंतर अचानक काही सेकंदानंतर तिथे एखादं फळ दिसतं किंवा मग एखाद्या समुद्रात मगर दिसत असते आणि त्यानंतर अचानक त्याचा बदक होतो. ह्या सगळ्या गोष्टी का होत आहेत? या गोष्टींविरोधात आवाज उठवण्यासाठी मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये धर्मा द AI स्टोरी हा एक नवीन चित्रपट येतोय. या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे पुष्कर जोग यांनी. खूप खूप अभिनंदन तुमचं आणि NDTV मराठीमध्ये खूप खूप स्वागत. आणि अर्थातच मुख्य भूमिका साकारणाऱ्या स्मिता गोंदकर आहेत आपल्यासोबत. त्यांच्याकडून देखील आपण त्यांचा एक्सपिरियन्स जाणून घेणार आहोत. तुमचं देखील NDTV मराठीमध्ये खूप खूप स्वागत करते मी. अर्थातच AI वरती सिनेमा म्हटल्यानंतर सर्वांनाच एक उत्सुकता लागली आहे की सिनेमामध्ये नेमकं काय बघायला मिळेल, आपल्याला नेमकं काय असणार आहे, सांगा. हो, AI हा विषय खूप अवाढव्य आहे, पण ना मी पण त्याचा रिसर्च अजूनही करतोच आहे. पण ना मला वाटतं टेक्नॉलॉजीचा जो गैरवापर होतो आजकाल सोशल मीडियामध्ये, कन्स्ट्रक्टिव्ह मीडियम म्हणण्यापेक्षा डिस्ट्रक्टिव्ह मीडियम होते आणि त्याच्यामुळे महिला आणि आपले जे लेडीज आहेत ते सेफ नाही आहेत त्या टेक्नॉलॉजीमुळे. टेक्नॉलॉजीचा जर चांगला वापर झाला तर ते चांगलं असतं, पण त्याचा गैरवापर झाला तर इट कॅन कॉज डेंजर. सो धर्मा द AI स्टोरीमध्ये डीप फेक व्हिडिओ जे हल्ली बनतात, जे मॉर्फिंग करून व्हिडिओ बनवतात, ते मुलींसाठी म्हणा महिलांसाठी इतकं घातक आहे, इतकं डेंजरस आहे. त्याच्यावर आधारित ही फिल्म आहे. त्याच्या अनुषंगाने जाणारी ती गोष्ट आहे. रिव्हेंज ड्रामा आहे आणि AI वर आधारित आहे. सो माझ्यासाठी पण एक खूप नवीन चॅलेंज होता की ग्राफिक्स, VFX, मॉर्फिंग हे सगळं माझ्यासाठी नवीन होतं आणि कठीण होतं माझ्यासाठी. ऑफकोर्स म्हणजे चॅलेंजिंग होतं बिकॉज AI माझ्यासाठी पण नवीन होतं. पण आय थिंक आम्ही प्रयत्न केला आहे की एक चांगली फिल्म, दर्जेदार फिल्म आणि टेक्निकली साऊंड फिल्म द्यायचा आम्ही प्रयत्न केला. अर्थातच AI म्हटल्यानंतर आपण आपले शूटिंग कमी आणि आपण AI मध्ये जास्तीत जास्त ग्राफिक्स असेल, जसं पुष्कर यांनी सांगितलं की ग्राफिक्स असेल किंवा मग सगळ्या गोष्टी जर आपण ट्रेलरच बघितला तर मला वाटते ट्रेलरमध्ये आपण इतर गोष्टी कमी आणि ग्राफिकली कंटेंट हा जास्त प्रमाणात वापरला आहे. त्यामुळे कसं या सगळ्या गोष्टी करताना कशा पद्धतीने तुम्हाला आव्हानं आली आहेत समोर? नाही, पुष्करच सांगू शकेल. आय थिंक ग्राफिक्स डेफिनेटली आहेत, पण या फिल्ममध्ये ऑफकोर्स हा म्हणजे AI एक सब्जेक्ट नक्कीच आहे, पण त्याच्या भोवती बऱ्याच गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये ह्याची जर्नी आहे आणि ॲक्शन सिक्वेन्सेस आहेत आणि खूप मुळात मला सांगायचं आहे ना की AI म्हणजे पूर्ण फिल्म अशी AI नाही आहे. त्याला एक गोष्ट आहे, कारण की ही माझ्या मराठी ऑडियन्ससाठी आहे. मराठी ऑडियन्सला जर फक्त तुम्ही ग्राफिकली दाखवलं आणि गोष्टच नसेल तर त्याला काही मजा नाही आहे त्याच्यात. एक गोष्ट आहे, एक डीप गोष्ट आहे, एका बापाची गोष्ट आहे ज्याची मुलगी किडनॅप होते. कशामुळे होते, काय झालेलं असतं, एका मुलीचा डीप फेक व्हिडिओ व्हायरल झालेला असतो. सगळं सांगू नकोस आता. हा म्हणजे जस्ट एक बेसिक गोष्ट आहे आणि मग तो रिव्हेंज ड्रामा आहे तो. म्हणजे माझ्यासाठी AI स्टोरी ही फिल्म गोष्ट पहिली आहे आणि AI चा एक बेस आहे फक्त, आपण माझ्यासाठी गोष्ट महत्त्वाची. हां, ती बेस वापरला गेला आहे, कारण ऑफकोर्स टेक्नॉलॉजी खूप पुढे चालली आणि त्याचे परिणाम आपण जे नेगेटिव्ह परिणाम ते बघतोय, तर ते त्याच्यावर भाष्य करणारी ही फिल्म आहे. पण एक मराठी सिनेमा म्हणजे नुसतं टेक्नॉलॉजी नाही चालणार. एक सब्जेक्ट आणि एक हार्ट टचिंग सब्जेक्ट आणि जे सगळेजण प्रेक्षक त्याला रिलेट करू शकेल असा सब्जेक्ट आहे तो. आय थिंक दॅट्स हाऊ इट्स. आता काय होतं, नुसतं ग्राफिक्स VFX आणि दाखवून ना लोक म्हणतात अरे गोष्ट कुठे, मूळ कॉन्टेंट कुठे. आपण बघतो सोशल मीडियावरती आजकाल खरंच अनेक मेसेजेस व्हायरल होत असतात आणि व्हिडिओज असतील. कसं काय तुम्हाला सुचलं की आपण या विषयावरती एक चित्रपट बनवावा? कसं, कधी क्लिक झालं? नाही, ऑफकोर्स ऍक्च्युअली स्मिता यांच्यात काम केलंय. निश्चित. आता सिनेमाबद्दल आपण सगळं ऐकलंय, मात्र मुख्य भूमिका जी साकारली आहे स्मिता यांनी, त्यांच्याकडे जाऊन आपण त्यांच्याबद्दलच जाणून घेऊयात. काय वाटलं हे सगळं? सगळ्यात मेन तुम्ही कोणता रोल प्ले करणार आहात त्या संदर्भात सांगाल आणि मग कसे सेटवरती कसे तुम्ही धमाल करायचं आणि सगळ्याच गोष्टी. मी या चित्रपटामध्ये मुख्य नाही तर एक स्पेशल कॅरेक्टर असं म्हणता येईल, एक गेस्ट अपीअरन्स म्हणता येईल, पण खूप महत्त्वाचा गेस्ट अपीअरन्स आहे तो, खूप महत्त्वाचा कॅरेक्टर आहे.
ही प्रायव्हेट इन्व्हेस्टिगेटर आहे. तर या कॅरेक्टर ऑफकोर्स माझ्यासाठी थोडा वेगळा होता, कारण पुष्कर ॲज अ डिरेक्टर त्यांनी मला पण म्हणजे माझ्या लुकवर काम केलं गेलं की नाही, ही जरा वेगळी वाटली पाहिजे, किंवा ती माझ्या मॅनरिझम्स किंवा माझ्या बॉडी लँग्वेजवर त्यांनी म्हणजे आम्ही काही ठरवलं की आपण ती तशी वागेल, ती अशी वागेल, ती अशी चालेल, असं सगळं काम केलं गेलं होतं. आणि एकंदरीतच पुष्करबरोबर काम करताना खरंच खूप मजा आली, कारण आम्ही एकत्र राहिलो बिग बॉसच्या घरामध्ये. आणि त्याच्या अगोदर आम्ही एक फिल्म केली होती खूप, आय थिंक 2008-9 मध्ये सत्य नावाची एक फिल्म होती. तेव्हा आम्ही एकमेकांच्या ऑपोजिट होतो, आणि त्याच्यानंतर कट्टू आम्ही डायरेक्ट बिग बॉसमध्ये एकत्र 100 दिवस आम्ही एकत्र राहिलोत. आणि म्हणून आमची मैत्री आम्ही खूप चांगले एकमेकांना ओळखतो. आणि त्याच्यानंतर आता फिल्म एकत्र करत असताना मी त्याला एका डिरेक्टरच्या भूमिकेत बघत होते. तर मला खरंच माहीत नव्हतं की 6 वर्षापूर्वी बिग बॉसमध्ये जो पुष्कर आहे तो ऑन सेट कसा असतो, आत्ता काय बदल घडले त्याच्यात, हे मला माहीत नव्हतं. पण लेट मी टेल यू, मी खरंच खूप इम्प्रेस झाले, कारण त्याचा जो काम करण्याची जी शैली आहे किंवा ज्या पद्धती आहेत त्या मला खूप आवडल्या. इज व्हेरी प्रोफेशनल. त्याची टीम खूप स्ट्रॉंग आहे. त्याच्या टीममध्ये सगळ्या मुली आहेत. लेट मी टेल यू दॅट, सगळ्या मुली. खासियत आहे, ग्लॅमर खूप आहे सेटवर, पण त्या सगळ्या मुली ऑफकोर्स सगळे प्रामाणिक जरा जास्त प्रामाणिक असतात असं माझं मत आहे मुलांपेक्षा. सॉरी, मुलं मला चिडतील माझ्यावर, पण तशा असतात मुली, थोडे प्रामाणिक असतात आणि त्याला आवडतात म्हणजे अराउंड, है ना. म्हणजे पॉझिटिव्ह वाटतं. नाही, पण खरंच खूप छान टीम आहे त्याची. टेक्निकल टीम छान आहे, डिरेक्शन टीम छान आहे, त्यांची कॅमेरा, DOP सगळे छान आहे, आणि तो सगळ्यांना खूप छान ट्रीट करतो. राईट फ्रॉम तुमचा सेट बॉय म्हणजे बॉय असेल किंवा ॲक्टर्स असेल, सेम सगळ्यांना सेम वागणूक मिळते. त्याच्यामुळे आय थिंक सगळीच टीम, आणि वातावरण एकदम पॉझिटिव्ह असतं. असं नाही की बाबा इथून कोणतरी ओरडतंय, तिकडून कोणतरी ओरडतंय, असं अजिबात नाही. तर खूप छान वातावरण असतं. इनफॅक्ट माझं स्पेशल कॅरेक्टर असल्याने माझं काम तसं कमी होतं. आणि ते इतक्या लवकर संपलं. मी त्याला म्हणते, अरे संपलं माझं काम एवढं लवकर. पण त्याची वैशिष्ट्य म्हणजे ह्याच्यामध्ये वैशिष्ट्य ही आहे की तो उत्तम, ओके डिरेक्टर तर आहेच, पण उत्तम प्रोड्युसर आहे. आय थिंक ही इज द बेस्ट, वन ऑफ द बेस्ट प्रोड्युसर्स. कारण त्याला ना मराठी इंडस्ट्रीमधलं गणित कळलेलं आहे. तो वर्षातून 3 तरी फिल्म्स रिलीज करतो, आणि मूवी बनवणं ही सोपी गोष्ट असते. जर त्यातली त्यात सोपी असते, त्याला रिलीज करणं ही फार अवघड गोष्ट असते. आणि ते पण तुम्ही स्क्रीनवर रिलीज करताय, प्रॉपर प्रीमियर्स करताय, या सगळ्या गोष्टी तू करतो, तर ही अवघड गोष्ट आहे. आणि ते सगळं असं जुळून म्हणजे तो बसवतो त्याच्यामध्ये. त्याचा ना फॉर्म्युला त्याचा एकदम सेट आहे, तर ते कुठे तो हलवत नाही, हलवूही देत नाही कोणाला, एकदम परफेक्ट. त्याचं ते फॉर्म्युला सेट आहे. तेवढ्यामध्ये ती फिल्म बनायची, एवढ्यामध्येच. आणि सीन्स पण करताना एवढेच सीन्स पाहिजे, एक्स्ट्रा उगीचा शूट करत बसत नाही. एका सीनमध्ये जर एवढे शॉट्सची गरज येते, तेवढेच शॉट्स तो घेतो. मी त्याला जरी म्हटलं ना, हे घेतलंय, अजून थोडंसं इकडून घ्यायचं का, किंवा अजून एक टेक देऊ का, तो म्हणतो नाही, मिळालंय मला, मग मी कशाला, म्हणजे ही विल नॉट वेस्ट टाईम. उगाचच 2 तासाची फिल्म तो 3 तासावर नेणार नाही. आणि त्याच्यामुळे खूप गोष्टी बदलतात, स्टॅटिस्टिक्स बदलतात, वेळ वाचतो, दिवस वाचतात, बजेट्स ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मराठी इंडस्ट्रीमध्ये मराठी सिनेमा तुम्हाला प्रॉफिटमध्ये पण करायचा आहे, आणि यू नो इट इज अ लिटल डिफिकल्ट. तर पण तो त्याच्यामध्ये आखून त्याच्यामध्ये तो बसवतो, त्याच्यामुळे तो सक्सेसफुल प्रोड्युसर आहे असं मला नक्कीच सांगायला आवडेल. कारण आय थिंक प्रोड्युसर्स कॅन इन्व्हेस्ट विथ हिम, कारण तो फार विचारपूर्वक ह्या सगळ्या गोष्टी करतो. कुठली प्रोड्युसर म्हणजे लॉसमध्ये जात नाही ह्याच्याबरोबर. त्याच्यासाठी आम्हाला थोडी म्हणजे कॉम्प्रोमाइज करावं लागतं. तो फ्रेंड्सला सांगतोय बाबा परफेक्ट आणि कमी वेळात होतं म्हटलं, कमी वेळात. पण आम्हाला हे असतं की चालेल बाबा, कमी पैसे असेल चालेल, पण ह्याचं जे पॅशन आहे फिल्म मेकिंग बद्दल, ते आपल्याला बघायला मिळतं त्याच्याबरोबर काम करत असताना. आणि इट्स व्हेरी पॅशनेट. तर आपल्याला हे माहिती आहे की फिल्म संपणार आहे आणि ती रिलीज होणार आणि ती थिएटरपर्यंत पोहोचणार. तर ते महत्वाचं आहे. तिकडे मग वेन यू सी पॅशन, तर मग पॅशनेट लोक जॉईन होतातच. येस. बरं, तुम्ही सांगितलं की लुकवरती खूप काम करावं लागलं. नेमकं काय काम करावं लागलं लुकवरती? लुक आता ह्याच्या अगोदरची जी फिल्म होते, एक कॉलेज स्टुडंट, दिल दोस्ती दिवानगी, त्याच्या अगोदर बलोच पिरियडिक फिल्म होती ती. त्याच्यामध्ये लुक अगेन वेगळी, एकदम वेगळी होती त्याच्यामध्ये.
ओके मी ग्लॅमरस रोल्स करत आली आतापर्यंत, पण मी खूपच म्हणजे वाट बघत होते कधी मला डी ग्लॅम रोल मिळेल किंवा एखादा रिअल कॅरेक्टर मिळेल किंवा असं, आणि ते बलोची मला दिलं आणि आय थिंक लोकांना ते आवडलंही. त्याच्यानंतर आता अगेन ही जी स्टोरी आहे, ऑब्व्हियसली ह्याचे जेवढे फिल्म्स होतात सगळे बाहेर होतात शूट, तर तिकडे मला स्कोप नव्हता. तर मला जसं आहे तसंच दिसायचं होतं, पण माझ्या लुकवरती म्हणजे माझ्या केसांची स्टायलिंग थोडी बदलली गेली होती, मग कपड्यांमध्ये किंवा माझ्या मॅनरिझम्समध्ये, किंवा मी जी डायलॉग डिलिव्हरी एरवी करते तिकडे मला बॉडी लँग्वेज वेगळी ठेवायची होती जरा, तर ते मी पहिल्यांदा करत होते तसे. तर मला आधी वाटलं की कसं असं मी स्टिक पाटीन का खूप हे करताना, हे मला थोडं दडपण होतं, पण ते पाहिल्यानंतर वाटतं की नाही ते चांगलं दिसतंय. तर ॲज अ डिरेक्टर त्याचा जो हा सल्ला होता आणि त्याचं जे विजन होतं त्या कॅरेक्टरविषयी, ते आय थिंक इट्स रिअली कम आउट. It's worked out. या इट्स वर्कड आउट. खूप छान. आणि मी असं ऐकलंय की आपल्या मूवीचं शूटिंग हे स्कॉटलँड मध्ये झालंय, हो. तर कसं कसं सगळं मॅनेज झालं आणि त्या ठिकाणी किती दिवस शूटिंग सुरू होतं आपल्या? नाही, मी अख्खी फिल्म 13 दिवसात संपवली. अरे वा. आता ते पण स्कॉटलंड बाहेर आणि 13 दिवसात. मग आता तू सांग, माझं स्पेशल अपीरियन्स माझं ते 3 दिवसातच अरे. पडलं. अरे 3च दिवस का? बरं, उर्वरित शूट हे आपल्या इकडे झालंय की मग सगळं शूटच हे स्कॉटलँड मध्ये नाही, झालं? म्हणजे काही गोष्टी ज्या इंटिरियरच्या असतात, हा. जे पॅच वर्क असतं ते इंडियात मी केलं, हा. पण बाकी जे एक्सटिरियर आणि फिल्म मुळात मेजरली तिकडे. स्टोरी बेस्ड Okay. स्कॉटलँड मध्ये. ओके. सो जसं लॉजिस्टिकली आम्हाला परवडेल तसं आम्ही हा, मग आम्हाला नेणार नाही तो स्कॉटलंडला. तो बरं, इथला तिथे काही अडचणी आल्या का आपल्या शूटिंग दरम्यान? अडचणी असं काही नाही आहेत. म्हणजे माझी टीमच सगळी पॅशनेट हा. आहे, आणि तुमचं जर इंटेंट प्युअर असेल हा. ना, तर बाप्पा मदत करतोच तुम्हाला. अगदीच. आणि पण छान झालं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचं असं आहे ना की तो खूप पंक्च्युअल आहे आणि तो खूप प्री प्लॅनिंग त्याचं खूप चांगलं आहे. कदाचित डेफिनेटली त्याच्यामुळेच त्याची फिल्म ती 13 दिवसात शूट होते, त्याच्यामुळे त्याचे पैसे वाचतात प्रोड्युसर म्हणून. आणि शिस्त हवी, बेसिकली शिस्त हवी कुठलंही काम. इज व्हेरी पंक्च्युअल. तर त्याला त्याचं पूर्ण कॅलेंडर तयार असतं, पुढच्या 4 महिन्याचं कॅलेंडर तयार असेल की नाही मला या दिवशी मला वर्कशॉप करायचं. पुढच्या फिल्मचं पण आता त्याचं चालू असतं, म्हणजे त्यांनी दुसरी फिल्म पण शूट केली ऑलरेडी, की ते चालू असतं ना की नाही बाबा या दिवशी वर्कशॉप करायचं, या दिवशी हे करायचं, या दिवशी डबिंग करायचं. हे सगळं त्याचं गणित एकदम आखलेलं असतं. तर एकदा त्यांनी सांगितलं ना, 1 महिन्यानंतरची तारीख दिली की या दिवशी हे असणार आहे, तर आम्हालाही सोपं जातं की आम्हाला माहिती की काय होणार आहे, कधी काय होणार आहे. आणि काम परफेक्ट आहे त्यामुळे तुम्हाला तेवढ्याच दिवसात ते शेड्यूल करावं लागेल. येस 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 येस, ॲब्सोल्युटली. हो हो हो. बरं, आपल्या चित्रपटाचं गाणं सुखविंदर सिंग यांनी मराठीत गायलंय. हो. खूप मोठी गोष्ट म्हणावी हो लागेल. हो हो हो. कमाल. तो अनुभव फारच स्पेशल होता माझ्यासाठी. परवाच गायले ते. आणि म्हणजे ना, आता जस्ट आपलं जेव्हा बोलणं चालू आहे ना, पॅशन हा शब्द आला ना, ऍक्च्युली एका कलाकाराला ना वेड असावं लागतं. मी पैशासाठी कधी फिल्म नाही केली आत्तापर्यंत. वेडे पण लागतं, यू नीड मॅडनेस. कारण की मला नुसतेच फिल्म ऑर्डनरी बनवून मला असं नाही जायचं, काहीतरी करून जायचं आहे माझ्या मराठी फिल्मसाठी, आणि त्याच्यासाठी मॅडनेस लागतं. आणि ते मॅडनेस ना, सुखविंदर सिंगमध्ये एक मॅडनेस आहे, जे येऊन गाऊन गेले आणि त्या माणसाचं कलेवर प्रेम आहे. आणि कमाल गायले, कमाल गाणं हितेश मोडक यांनी कंपोज केलंय, मंदार चोळकरनी लिहिलंय, आणि ते एक डान्स नंबर आहे. सो माझ्या जे काही आहेत थोडेफार फॅन्स, त्यांना मला नाचताना बघायचं असेल, सो दिस इज द सॉन्ग. आणि त्या असंच नाही की नुसतं प्रमोशन करायचं म्हणून गाणं केलंय, त्याच्या मागे एक थॉट आहे. जसं मी तुम्हाला म्हणालो की मला एक मुलीचा बाप म्हणून भीती वाटते, आणि मला वैताग येतो जेव्हा मुलींवर जेव्हा रेप होतात, मोलेस्टेशन होतं, आणि आपण हतबल होऊन नुसतं कॅन्डल मार्च करतो आणि हे करतो. हे फार झालं, आणि मला ना डोक्यात जातं ते सगळं. मला त्याचा काय म्हणतात त्याला, मनस्ताप होतो त्याचा. त्यासाठी ॲज अ कलाकार मी एक ते गाणं केलंय, जिथे इनफ इज इनफ, आता उडू दे भडका, असं ते गाणं आहे. आणि मला बस झालं. म्हणजे मी एक कलेच्या माध्यमातून मला जे म्हणायचं आहे की बस करा आता, आणि त्यांना जे गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा द्या जागच्या जागी. सो त्याच्यासाठी ते गाणं केलंय, बाकी प्रमोशन म्हणून नाही केलं ते. अगदीच. तुम्ही ज्या आत्मीयतेने सांगता त्यातूनच कळतं की तुम्ही
कशा पद्धतीने त्या चित्रपटाचं हो. सगळं दिग्दर्शन केलं असावं आणि अर्थातच ते प्रेक्षकांपर्यंत पण पोहोचेलच ही अपेक्षा आहे आणि 100% पोहोचणार आहे. कारण आजकाल AI जर आपण बघायला गेलं तर खूप जास्त वास्ट होत चाललंय हो. आणि AI पण कुठेतरी धोकादायक ठरतंय आपल्यासाठी. हो. लहान मुलांना अगोदरच सांगणं आणि शिकवणं खूप गरजेचं आहे, कारण AIच्या माध्यमातून मुलं काहीही कोणत्याही गोष्टी सहज मिळवून घेऊ शकतात. पुष्कर, AI वर आधारित आपण एक चित्रपट काढताय, मात्र या AIचा येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्या इंडस्ट्रीवरती काही परिणाम होऊ शकतो का असं वाटतं का तुम्हाला? मुळात तुमच्या कामांवरती रिप्लेसमेंट येऊ शकते का AI मुळे? हो, वा वा वा, खूप छान प्रश्न आहे तुमचा. हो, करू शकतात. कारण की मला आता मी बिकॉज ही फिल्म केली AI शी रिलेटेड, मला काय काय होऊ शकतं AI मुळे हे आता कळलेलं आहे तसं, बिकॉज खूप रिसर्च केला मी याच्यावर. आणि तसं होऊ नये, कारण की टेक्नॉलॉजी, मी परत तेच म्हणतो, टेक्नॉलॉजीचा योग्य वापर झाला पाहिजे आणि डिस्ट्रक्टिव्ह मीडियम म्हणून त्याला नाही वापरलं पाहिजे आपण. आणि हे जर असं झालं तर बऱ्याच आपल्या क्रू, टेक्निशियन्स यांची सगळ्यांची कामं जातील, रोजगार जाईल त्यांचा सगळ्यांचा. आणि हे टेक्नॉलॉजी शुडंट टेक ओव्हर असं माझं एक प्रामाणिक मत आहे. बिकॉज शेवटी फिल्म आपण सगळे बनवतो, वी आर फिल्म मेकर्स, पण इट इज अ ह्युमनली मेड एफर्ट फिल्म. म्हणजे 100 जणांच्या एफर्टनी बनलेली ती फिल्म आहे. त्याला टेक्नॉलॉजी टेक ओव्हर करून ते खराब नाही करू शकणार आणि नाही करायला हवं खराब. सो माझ्या मते हे खूप घातक ठरेल समजा AIने टेक ओव्हर केलं. तसं होऊ नये हे माझं प्रामाणिक मत. संभाव्य काय वाटते की काय होऊ शकतं तुमच्या एक्सपिरियन्स? होणार. विकृती खूप आहे समाजात आज. विकृती इतकी आहे ना की लोकांना सगळं इझी झालंय, लाईफच हलकी झालेली आहे. संभावना मला वाटतं की AI काही गोष्टी आता टेक ओव्हर करेलच. आता बघा ना, मी मॉर्फिंग, साधे व्हिडिओज मॉर्फ करतात, किती लोकांची त्याच्यात लाईफ डेंजरमध्ये आहे, किती लेडीज ते एम्बॅरेसमेंटमधनं जातात. सो ही सुद्धा एक प्रकारची विकृतीच आहे आणि ते नाही व्हायला पाहिजे. संभावना आहे असं मला वाटतं, पण नाही झालं पाहिजे. याचं कारण सांगतो मी. जेव्हा तो डीप फेक व्हिडिओ एका हिरोईनचा आला होता, एक आउट झाला होता, व्हायरल झाला होता, त्याच्यानंतर मला फार भीती वाटली. मला स्वतःला एक मुलगी आहे 6 वर्षाची, आणि मला भीती वाटायला लागली की अशा प्रकारे जर टेक्नॉलॉजीचा वापर होत असेल, डीप फेक व्हिडिओ बनत असतील, मॉर्फिंग होत असेल, तर कुठलीच मुलगी, कुठलंही लेडीज सेफ नाही आहेत. असं डिजिटली कोणाचाही व्हिडिओ जातोय, काही होतंय. मला फार भीती वाटायला लागली आणि म्हणलं की ह्याच्या अगेन्स्ट भाष्य करणारा एक चित्रपट एक कलाकार म्हणून मी केला पाहिजे. तसंही आपल्या आता समाजात जे चाललंय, महिलांवर अत्याचार चालू आहेत, आता मी काय करू शकतो, माझ्या कलेच्या माध्यमातून ते आणू शकतो, एक्सप्रेस होऊ शकतो. बाकी माझ्या काही हातात नाही आहे. तर एक बाप म्हणून मला भीती वाटते आणि म्हणून ह्या सगळ्या विकृत गोष्टींच्या अगेन्स्ट भाष्य करणारा हा सिनेमा. स्मिता, तुमची पण प्रतिक्रिया जाणून घ्यायला आवडेल. आपण मुख्य भूमिका बजावत आहात या चित्रपटामध्ये, मात्र AI कशा पद्धतीने आपल्या इंडस्ट्रीवरती परिणाम करू शकतो येणाऱ्या दिवसांमध्ये, आणि व्हिडिओ मॉर्फिंग असेल किंवा मग डीप फेक बद्दल काय वाटतं एक स्त्री म्हणून तुला? तुम्ही सिम्पल एक उदाहरण घ्या की एकेकाळी जेव्हा आपण साधं फोनवरती समजा एखादा, जे आपल्या सगळ्यांना माहिती असेल असं उदाहरण देते, एखादा व्हिडिओ जर टाकायचा असेल किंवा रील टाकायचा असेल तर आपण बसून किती वेळ आपण एडिट करायचो. मग हे असं करायचं का एडिट, मग ते तसं करायचं, आणि खूप वेळ जायचा त्याच्यामध्ये. आता किती सोपं झालं आहे, टेक्नॉलॉजी इतकी वाढत चालली तर काय नाही, सिलेक्ट करायचं, टाकायचं, ऑटोमॅटिक एडिट करून बाहेर निघतो. सेम AI आता इज आपण एका वेगळ्या स्तरावर चाललो आहे आणि ऑफकोर्स तिथं प्रगती, टेक्नॉलॉजी सगळं होतं आहे, त्याचे वाईट परिणाम तर नक्कीच आहे. आणि इट इज व्हेरी स्कॅरी. खूप म्हणजे खूप भयानक प्रकार आहे. खूप भीती वाटते, कारण आपल्याकडे सायको लोक पण, त्यांची पण काही कमी नाही आहे. आय डोंट नो कुठल्या मेंटॅलिटीनी किंवा विकृत विचाराचे लोक असतात, त्यांना काय मजा येते, किंवा आय डोंट नो त्यांची कंडिशनिंगचा इश्यू आहे का काय इश्यू आहे, पण हे होणार उद्या. तर कुठेतरी आय थिंक ॲज अन ऑडियन्स ऑल्सो काय होतं, जेव्हा एखादा विक्टिम, आता आपल्याकडे कसं झालं आहे की जे काय आपल्या देशात घडतं आहे, आता कुठे सगळे अवेअर होतात, उभे राहतात, महिलांविषयी उभे राहत आहेत, त्याच्यावरती मोहिमे होतात, त्या आपण उभे राहतो आणि आपण त्या विक्टिमला सपोर्ट करतो. आता हे जर AIने टेक ओव्हर केलं, ह्याच्यानंतरचे जे असणारे विक्टिम आहेत, इट्स गोइंग टू बी व्हेरी हॉरेबल. आपण ॲज नॉर्मल ऑडियन्स ऑल्सो खूप समजूतदारीने या गोष्टीकडे बघितलं पाहिजे. जे काही येतंय समोर सगळं लगेचच विश्वास करणं हे पण चुकीची गोष्ट आहे आणि त्याच्यावरती खूप वी हॅव टू बी व्हेरी सेन्सिटिव्ह टुवर्ड्स इट.
आणि मेन विक्टिम ह्याच्यामध्ये जे कोण असतील वी हॅव टू बी व्हेरी कन्सिडरेट टुवर्ड्स देम. आणि आय थिंक आपण तेवढे रिस्पॉन्सिबल असायला हवे आणि आपण वी हॅव टू हँडल इट दॅट वे, कारण हे खूपच भयानक आहे. आपल्या एका मोठ्या बॉलिवूड एका ॲक्ट्रेसबरोबर हे झालेलं आहे, तर हे बाकीच्यांबरोबर होणं पण काय सरप्रायझिंग गोष्ट नसणार आहे. आणि लवकरच लोकांना हे कळायला पाहिजे, नॉर्मल लोकांना, ऑडियन्सना पण कळायला पाहिजे की असं होतात आणि इट शुड नॉट बी टेकन. बाकीच्या लोकांनी त्याचा मोठा बाव करून हे नाही आणि इमॅजिन हे लहान मुलींबरोबर जर झालं तर किती डेंजरस आहे ते. म्हणजे समजा एक टीनेजर आहे 13-14 वर्षाची, तिच्यासोबत डीप फेक व्हिडिओ झाला तर दॅट इज डेंजरस. आणि त्याच्या अगेन्स्टच भाष्य करणारा आमचा सिनेमा आहे, त्याचं होऊ नये. तुम्ही दोघं देखील बिग बॉस मध्ये कंटेस्टंट राहिला आहात, मग आताचं बिग बॉस बघून काय वाटतं आणि सगळ्यात महत्वाचं कोण फेवरेट आहे दोघांचं पण? बिग बॉस बिग बॉस ओके, हा मेन प्रश्न आहे, हा मेन प्रश्न, महत्वाचा प्रश्न आहे हो. खूप 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 मुळात ते आमचं घर आहे. म्हणजे माझा सूरज चव्हाण साधा आहे, मी खूप रिलेट करतो त्याच्याशी मला, बिकॉज मी फक्त माणसात एक गोष्ट बघतो, प्युरिटी ऑफ सोल. तुमचा सोल किती प्युअर आहे आणि मला माहिती आहे मी किती प्युअर आहे स्वतः. म्हणजे मी माझ्यात छक्केपंजे नाहीत, मी जो आहे तो आहे, खरा वागतो. त्यामुळे मला सूरज आवडतो. खूप खरा आहे तो, साधा आहे. आणि बाकीचे बघा ना तेवढे भोळे नाही आहेत. मला माणूस म्हणून खरंच सूरज आवडतो, कारण खूप साधेपण आहे त्याच्यामध्ये डेफिनेटली. पण जर आपण गेमचा विचार केला, बिग बॉस हा जो गेम आहे, फॉर्मॅट आहे, तर ह्याचा विचार केला आणि आपण प्लेयर किंवा एखादा कंटेस्टंट ज्याच्याबरोबर तुम्ही रिलेट करू शकता, असा कंटेस्टंट म्हणजे अभिजित आहे माझ्यासाठी, अभिजित सावंत. कारण तो खूप असा म्हणजे ही इज व्हेरी डिग्निफाईड, ही इज व्हेरी म्हणजे तो त्याचे मुद्दे मांडतो, त्याच्या स्टाईलमध्ये मांडतो तो. ही इज ओपन, म्हणजे जे काय बोलतोय आरडाओरडा करून तिथे भांडत नाही आहे आणि मला तो रिलेट होतो. तर ॲज अ गेम जर तुम्ही विचारलं तर मला अभिजित सावंत आवडतो. पण माणूस म्हणून ऑफकोर्स सूरज इज अ डार्लिंग, इज अ स्वीट हार्ट. तो खूप साधा आणि खूप गोड आहे. सो आपल्या फिल्मच्या खरं तर प्रमोशनसाठी देखील तुम्ही इथे आला आहात आणि खूप चांगल्या पद्धतीने सगळी इन्फॉर्मेशन दिली आहे. फिल्म पाहायला विसरू नका, 18 ऑक्टोबरला येते. धर्माद AI स्टोरी ही मराठीतली सगळ्यात पहिली AI स्टोरीवरती आधारित फिल्म आहे. आणि जसं पुष्कर यांनी सांगितलं की आजकाल खूप डीप फेक व्हिडिओज येत आहेत आणि त्यामुळे कुठेतरी आपण अलर्ट होणं गरजेचं आहे. आपल्या मुलांना अलर्ट करणं ही तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण आजकाल जग एवढं मोठ्या प्रमाणात पुढे जात चाललं आहे. त्यामुळे खूप चान्सेस आहेत कुठेतरी भरकटण्याचं असेल किंवा मग आपल्याच फोटोंचा किंवा आपल्या व्हिडिओचा गैरवापर करण्याचा. त्यामुळे ही फिल्म नक्की पहा आणि